हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो कसे आहात तुम्ही? आय होप मस्त असाल. मी पण खूप मस्त आहे. तर आपण आज पाहणार आहे सरळ साध्या सोप्या पद्धतीचा उपमा रेसिपी. आमच्याकडे उपम्याला उपीट असं म्हणतात, तुमच्याकडे काय बोलतात तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर चला पाहूया मस्त असा कमीत कमी सामानात उपमा. चला. इथं मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, एक बारीक टमाटर चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडी चिरून, हिरव्या मिरच्या 5-6 आणि शेंगदाणे आणि कढीपत्ता आणि एक वाटी रवा घेतलेला आहे. कढईमध्ये एक मोठा चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच जिरा आणि मोहरी हे दोन्ही तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. ते छान असं तडतडून द्यायचं. 2-3 कढीपत्त्याची पानं टाकून द्यायची. ते छान तडतडलं की लगेचच एक मोठा कांदा टाकून घ्यायचा आहे, बारीक चिरलेला. आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे. आणि कांदा छान परतला की लगेच एक बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे मी, तो टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आणि कांदा परतून घ्यायचा आहे. लगेच मुंगफली पण त्यातच टाकून द्यायचं आहे लगेच, म्हणजे शेंगदाणे जास्त छान तळले का छान लागते. मस्त असं सगळं एकजीव करून परतून घ्यायचं आहे. लगेच एक 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्यात टाकून द्यायचे आहे आणि लगेच चना डाळ म्हणजे हरभरा डाळ टाकून घ्यायची आहे. तुम्ही कोणती पण डाळ टाकू शकता, तुरीची, मूग डाळ, उडद डाळ. डाळीने छान फ्लेवर येतो. तुमच्याकडे जी उपलब्ध आहे तुम्ही ती टाकू शकता. डाळीने उपम्याला छान असा फ्लेवर येतो. आणि हे परतून घ्यायचं आहे. छान परत आणि लगेचच एक वाटी आपण रवा घेतलेला आहे तो टाकून द्यायचा आणि तो यामध्ये परतून घ्यायचा आहे. छान असं हलवून घ्यायचं मिक्स करून. छान असं हलवून घ्यायचं आहे परतू. यामध्ये तुम्ही हळद पण टाकू शकता, तुम्हाला वाटलं तर मी ऑप्शन म्हणून हळद. एक चमचा मीठ टाकत आहे मी यामध्ये. त्याच्यात एक चमचा नमक टाकून घ्यायचा आहे आणि नमक टाकून घेतले परत हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे नमक जाईल असं. आणि हे सगळं
परतून घेतलं का 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे त्यात. एक ग्लास पाणी टाकल्यावर परत हलवून घ्यायचं आणि 1 ते 5 मिनिट सोडून द्यायचं आहे. त्याला कोथिंबीर वरून टाकायची. तुम्ही आधी तेलात टाकू पण शकता. 1 ते 5 मिनिटं सोडून द्यायचं आणि याला सोडून द्यायचं आहे 5 मिनिटासाठी. आणि पाहू शकता आपला गरमागरम तयार झालेला आहे. उपमा तयार आहे. गरमागरम उपमा तयार आहे. तर आपण मी एक बाईट खाऊन पाहतो पहिल्यांदा. एकदम मस्त असं झालेलं आहे. तुम्ही ट्राय करा. सकाळी नाश्त्याला भन्नाट अशी रेसिपी आहे. लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. सो बाय बाय फ्रेंड्स. टेक केअर.